हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. तर आज ना आमच्या सोसायटीमध्ये असा स्टॉल लागलेला ज्याचं नाव आहे उमंग. तर असे स्टॉल काही फेस्टिवल आले की त्याच्या आधी वगैरे असे मधून लागतच असतात. तर आता दिवाळी आली आहे, त्यानिमित्ताने आता असे हे स्टॉल लागलेले आहेत. तर इथं आहे कपड्यांचे किंवा खाण्याचे, ग्रामीण महिला उद्योगांचे स्टॉल. त्याचप्रमाणे कॉटनचे कपडे इथे आहेत, कानातले वगैरे ज्वेलरीचे, ट्रॅडिशनल ज्वेलरी, वेस्टर्न ज्वेलरी, वेस्टर्न ड्रेस, ट्रॅडिशनल ड्रेस, बेडशीट्स आणि थोडंसं खाणं-पिणं ज्याच्यामध्ये पेस्ट्रीज, केक वगैरे असं काय-काय. त्याच्यानंतर थोडंसं चाट वगैरे पण मिळतं. आता इथं केक आहे. मी हा मावा केक घेतलेला. खूपच यम्मी आणि टेस्टी होता. छान लागत होता आणि त्याच्यानंतर इथे होतं की थोडंसं चाट भंडार होतं. इथे मुखवासचं वगैरे होतं. इथे चाटमध्ये होतं पाणीपुरी, शेवपुरी. पण मुलांनी जास्तीत जास्त ते पोटॅटो ट्विस्टर असतं ते घेतलेलं. ते पण छान लागतं. पाणीपुरी ॲक्च्युली शेवपुरी पण खूपच सुंदर होती. त्यानंतर इथे असे ड्रेस होते. इथे नाईट ड्रेस खूप छान मिळतात अशा स्टॉलमध्ये. अन्वीला मी एक कॉटनचा सुंदर असा नाईट ड्रेस घेतला. खूप रिजनेबल आणि छान मिळतात असे ड्रेसेस इथे. टॉप पण असतात. काही महाग पण असतं, काही स्वस्त पण असतं. असं नाही की खूपच जास्त स्वस्त आणि खूपच जास्त महाग. ठीकठाक असतं. हे असं पोटॅटो ट्विस्टर घेतलेलं. फ्रेंच फ्राईज पण होते. अशी शेवपुरी ते आमच्यासाठी बनवत होते. ती शेवपुरी आहे थोडा चाट मसाला वरून टाकत होते. त्याच्यानंतर कोथिंबीर, शेव वगैरे त्यांनी टाकली. हा मी मावा केक घेतलेला. यम्मी होता मावा केक. असं आणि त्याच्यानंतर थोडे ते फ्लिक्स असतात ते पण घेतले होते. थोडेसे पालकचे, त्याच्यानंतर सोयाबीनचे, मूग डाळीचे वगैरे होते असे ते पण घेतलेले. ते काही मी शूट नाही केले. त्यानंतर इथं अन्वीच्या पप्पांनी ऑफिसवरून येताना आणलेलं चिल्ड्रेस काहीतरी होतं ड्रिंक ते सारखं काही ना काहीतरी ऑफिसवरून येताना असे ड्रिंक्स आणत असतात. तर कसे वाटले स्टॉल सांगा.